नमस्कार मित्रांनो, तुम्ही फ्लॅट घेताय तर फ्लॅट घेताना बिल्डर लोक आजकाल सामान्य लोकांना कसे फसवत असतात ते एक मी उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो. समजा एखादा बिल्डर आहे, त्याच्याकडे 5,000 चौरस फुटाचा प्लॉट आहे. त्या प्लॉटवर तो मंजुरीसाठी म्हणजे बांधकाम मंजुरीसाठी NIT किंवा मनपाकडे अर्ज देतो. मनपा किंवा NIT पेपर पाहून बांधकामास परवानगी देतात. आता नियमानुसार 1,000 स्क्वेअर फीटचा एक फ्लॅट असे 5 मजल्यावर 5 फ्लॅट बांधणार अशी ती मंजुरी असते. ही फाईल बिल्डर बँकेकडे घेऊन जातात. नामांकित बँका क्षणातच प्रोजेक्टला कर्ज मंजूर करतात. पण इथून पुढे बिल्डर लोक घोळ करतात. प्रत्येक मजल्यावर 300 स्क्वेअर फीटचे अधिकचे बांधकाम करतात, जे की 5 मजल्यावर एकूणचे बांधकामात 1,500 स्क्वेअर फीटचे अधिकचे बांधकाम होते. असे अधिकचे बांधकाम केल्याने बिल्डरला अधिकचा फायदा होतो, परंतु मनपा किंवा NIT ऑक्युपेशन सर्टिफिकेट देत नाहीत. मग बिल्डर OC न घेताच फ्लॅट लोकांना हँडओव्हर करतात. OC नसल्याने हे अवैध बांधकाम म्हणून गणले जाते. असा बिल्डर लोकांना फसवतात. म्हणून सावध राहा. धन्यवाद.